मिला। मयूर मात्रे को यहां से पवेलियन में वापस जरूर भेजा गया, जो गोल्डन डक के शिकार बनते हुए नजर आई। शांतीनगर टीम, तुम्हाला या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केली गेलेली आहे, त्यामुळे विनंती असेल शांतीनगर टीम आणि तुमचे सगळे खेळाडू, आपण जेवण आपलं या ठिकाणून लगेचच घेऊन जायचं आहे। बढ़िया शुरुआत की थी गेंदबाज अनिल ने नंबर 3 के ऊपर। हेमंत म्हात्रे स्ट्राइकिंग एंड के ऊपर नजर आएंगे। फुल टॉस गेंद थी ऑन साइड पर, खर्राब गेंद, दिया मौका, लगाया छक्का, फाइन लेग बाउंड्री के बाहर 6 रन। आयोवा कॅच ज्यांनी घेतलेली आहे त्यांनी बक्षीस घेण्यासाठी यावं, पंचांचा रिव्ह्यू आहे भीमरसाठी या ठिकाणी नक्कीच चेक केलं जाईल आणि तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवला जाईल। चला आयोजकांना विनंती, आपण यावं, लगेच चेक करा भीमरचं आणि निर्णय लगेच सांगायचा आहे। हरिभक्त पारायण सूरज महाराज खैरे यांना विनंती असेल की आपण देखील या मंचावरती यावं, या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करूया। आमचे हरिभक्त पारायण सुरेश महाराज खैरे साहेब ज्यांचं आगमन झालं, विनंती आहे मंचावरती यावं, आपलं स्वागत आहे। नो बॉल, थर्ड अंपायर का डिसीजन आएगा, इट इज नो बॉल, यानी बिना दसरा बिना दिवाली का बोनस, फ्रीट वाली ये बॉल होगी। फ्रीड वाली गेंद एक और खराब थी, ऑन साइड पर लॉफ्ट किया, कमाल का स्ट्रोक था। हेमंत म्हात्रे अपनी बाजुओं की ताकत का प्रदर्शन कर रही है, मिलेंगे 6 रन। आतिश म्हात्रे साहेब यांच्याकडून मात्र आयोवा कॅच साठी या ठिकाणी परफ्यूमचं पारितोषिक असेल आणि एक आयोवा कॅच मात्र मागील बॉल वरती घेतली होती आणि ते पारितोषिक नक्कीच दिलं जाईल। इस बार की गेंद थी आउटसाइड द ऑफ स्टंप वाली लाइन का इस्तेमाल किया जाएगा, लेकिन अंपायर ने कहा कि दिशाहीन गेंद है, वाइड बॉल, इस गेंद को जरूर करार दिया गया है और वाइड की मदद से टीम की रन संख्या में इजाफा होता हुआ आपको नजर आएगा। रन संख्या बनेगी स्कोर कार्ड के ऊपर 14 रन, लॉस ऑफ 1 विकेट। P1 की ओवर, 2 खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के बाहर, लेकिन रन बरस रहे हैं मैदान के अंदर। इस बार देखिए गेंद सीधा शरीर से जाकर टकराई, अपील यहां से हुई नहीं है। टॉट गेंद की समाप्ति मैदान के अंदर आपको होती हुई नजर आएगी। अनिल ने अब तक इस ओवर में 4 गेंदें फेंकी है, उनके लिए इनाम लगाया था समाधान दादा ने विकेट हैट्रिक और मेडन ओवर के लिए, लेकिन अब वो हो नहीं सकता क्योंकि 4 गेंदें, 3 गेंदें यहां से इस ओवर में हो चुकी है। अभी भी मौका है विकेट हैट्रिक का गेंदबाज अनिल के पास। इस बार देखिए फुलर लेंथ वाली गेंद थी ऑन साइड पर, ओवर पिच बॉल, खराब गेंद का फायदा उठाया जाएगा, गेंद जाएगी डीप लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, मिलेंगे 4 रन। देखिए आखिरी गेंद पे भी अगर विकेट आती है गेंदबाज अनिल की गेंदबाजी में, तो समाधान दादा इनकी तरफ से उन्हें 500 का इनाम जरूर दिया जाएगा। लेकिन इस ओवर की बात करें तो अब भी 2 गेंदें बाकी है, एक गेंद नो थी, एक वाइड थी, उसी की वजह से 4 गेंदें हुई है, 2 गेंदों का खेल बाकी। बड़ा हिट लगाना चाहते थे इस बार, फुलर लेंथ वाली बॉल थी, टप्पा पड़ने के बाद गेंद में आपको थोड़ा सा अतिरिक्त उछाल नजर आया, एक्स्ट्रा बाउंस बीटन द बैटर ऑन क्रीज, ये सिचुएशन मैदान के अंदर नजर आएगी और उसी के कारण एक टॉट गेंद की समाप्ति हो चुकी है। महंगा ओवर रहा है P1 का पहला अनिल का। ऑफ साइड पर इस बार लॉफ्ट किया, गेंद गैप में कोई खिलाड़ी मौजूद नहीं है, सीधा जाएगी 1 बाउंस ओवर द रोप, 4 रन।
ओवर का खेल हुआ जरूर है, रन संख्या 22 बनी है। दूसरे ओवर की शुरुआत की जाएगी। पहली गेंद, अंपायर का इशारा आएगा नो बॉल का, बिना दसरा बिना दिवाली का बोनस 4+1 मिलेगा 5 का पंजा। 5 रन देखिए, पहले ही बहुत रन बनी है और ऐसे में ऐसी गेंदें कहीं ना कहीं महंगी साबित हो सकती है गेंदबाजी करती हुई टीम के लिए। ये जानकर खेल करना पड़ेगा। दोनों ही टीमें अपने अस्तित्व की लड़ाई को मैदान के अंदर लड़ रही है। जो जीता वो सिकंदर, जो हारा वो घर। ये इक्वेशन इस बार भी फायदा उठाया फ्रीड का, कमाल का स्ट्रोक था। नटराज स्टाइल में गेंद जाएगी लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। मैदान के अंदर बल्लेबाजी का आतंक दिखा रही है रोशन मात्रे के साथ हेमंत मात्रे की यह जोड़ी खतरनाक बन रही है। इस बार भी दिशाहीन गेंद थी, बल्ले का अंदरूनी किनारा लगा, गेंद जा रही है डीप फाइन लेग बाउंड्री पर। देखते ही देखते ही गेंद सीमा पर, रन मिलेंगे 4। इस बार भी अटैक किया, एक और बढ़िया स्ट्रोक, कमाल की बल्लेबाजी, रनों की बरसात, कातिल मैदान के अंदर खेल करते हुए रोशन मात्रे। वन मैन आर्मी, एक अकेला शेर जिसकी दहाड़ आपको नजर आएगी। रोशन मात्रे अटैक कर रहे हैं, आक्रमण, आक्रमण इस बार भी लॉफ्ट किया ऑन साइड पर। टाटा बाय बाय गुड बाय गया, गेंद डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर। नतीजा आना अंपायर का अभी भी बाकी। इस गेंद पे मिलेंगे 4 रन। टीम पूरी बैकफुट पर आपको नजर आएगी। रोशन मात्रे ने क्या कमाल की बल्लेबाजी की अपने टीम के लिए। और लेकिन अगर हम बात करेंगे तो गेंदबाज जगदीश की बहुत महंगे साबित हो रही है। अब तक 4 गेंदें उन्होंने अपने ओवर में डाली है, 5 बाउंड्री, 4 बाउंड्रीज और 1 छक्का आ चुका है। इस बार देखिए घुटना टेक, तमाशा देख, रोशन मात्रे, ये खिलाड़ी खास है, इस खिलाड़ी में अलग बात है। 4 रन। स्कोर कार्ड के ऊपर बनी है आखिरी गेंद होगी दूसरे ओवर में। आखिरी गेंद थी इस बार, देखिए ऑफसाइड के ऊपर पंच किया, गेंद गैप में है, खिलाड़ी कोशिश कर रही है और एंड मोमेंट में यहाँ पे गेंद को फील्ड जरूर किया जाएगा। तब तक दोनों खिलाड़ियों के पास 2 रन लेने का समय था और इसी के साथ दुक्का को किया जाएगा पूरा और 2 ओवर का खेल मैदान के अंदर समाप्त हो चुका है। बल्लेबाजी करने का न्योता कबूला, रन संख्या बनाई गई स्कोर कार्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान पर 52 रन।
अतिथी मंचकावर आदरणीय सूरज महाराज यांची उपस्थिती आपण पाहतोय। खरं तर त्यांचं देखील आपण करूया मोस्ट वेलकम, स्वागत है। इस बार देखिए तीसरे ओवर की शुरुआत की जाएगी। गेंदबाजी मार्ग के ऊपर जय, ये खिलाड़ी आपको गेंदबाजी की भागदौड़ को संभालते हुए नजर आएंगे। मंगेश दादा इनकी तरफ से जय ने अगर 3 विकेट लिए 3 गेंदों में तो उनको 1000 का इनाम जरूर दिया जाएगा। वाडिश ऑफ स्टंप के ऊपर ये फुल टॉस आपको यहाँ से जरूर नजर आएगी। एक रन यहाँ से जरूर लिया गया है। इसी एक के साथ टीम के टोटल को आगे ले जाया जाएगा। रनों का माउंट एवरेस्ट खड़ा करने की कोशिश, शुरुआती गेंद से बहुत ज़्यादा रन बनाई गई, गेंदबाजों के ऊपर साइकोलॉजिकल प्रेशर बनाया गया और उसके बाद बल्लेबाजी आपको यहाँ से मजबूत होती हुई जरूर नजर आएगी। हरीश फोटोग्राफी के सर्वे सर्वा हमारे हरीश भाई यहाँ पर आ चुके हैं, उनका भी हम स्वागत करेंगे। लेकिन एक और खराब गेंद है, दिशा से भटके तो पड़ेंगे फटके, क्योंकि दिशा खराब तो दशा खराब, मिलेंगे 4 रन। फुल टॉस गेंद थी लेकिन क्या कर रही है, सबसे बड़ा सवाल। ऐसी खराब फील्डिंग की अपेक्षा नहीं है, नसीब का साथ है बैटिंग टीम के साथ, मिलेंगे 4 रन। थर्ड अंपायर का डिसीजन आया, नो बॉल, यानी फिर एक बार 4+1 5 का पंजा यहां से बैटिंग टीम के अकाउंट में जोड़ा जाएगा। फ्री हिट की गेंद थी ऑन साइड पर, अलग शॉट को खेला जरूर है लेकिन क्या कमाल की फील्डिंग, एक हाथ से डाइव लगाई दीपेश, तारीफ करनी पड़ेगी उस खिलाड़ी की। 5 रन बचाए अपनी टीम के लिए। पेड़ शॉपिंग पेड़ के ओनर है दीपेश पाटिल, जिन्होंने डाइव लगाई और इस गेंद को रोका, लेकिन एक सिंगल रन, तब तक एक ही रन आपको आता हुआ नजर आएगा। महंगा ओवर अब तक का हाईएस्ट टोटल इस टूर्नामेंट का बन चुका है। इस बार भी कदमों पर गेंद थी, खिलाड़ी है लेकिन ये देखिए जो रुका उसका काम तमाम। 1 बाउंस गेंद ओवर द रोप, 4 रन। टॉस केला जाईल। पहिल्या फेरीतील शेवटचे मॅच अर्थातच देऊळआळी विरुद्ध सूरज भाऊ 11 या दोन्ही टीमच्या कॅप्टनना कॉल असेल टॉस करण्यासाठी, मात्र आपण टॉस बॉक्स मध्ये यावं। चांगली मॅच होईल, एका बाजूला देऊळआळी संघ आणि त्यांच्या विरुद्ध सूरज भाऊ 11। चला दोन्ही टीमचे कॅप्टन या। पहिल्या सत्राचा खेळ संपला, 67 धावा धावफलकावरती जमवल्या गेल्यात। येणारे 18 चेंडू आहेत आणि बॅटिंग टीम विष्णुकांत हे संघासाठी 68 धावांचं आव्हान मात्र त्या ठिकाणी नक्कीच ठेवलं जाईल। या ठिकाणी या पाहुण्यांचं स्वागत मात्र नक्कीच केलं जाईल। आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आपण पाहतोय सन्माननीय हरिभक्त पारायण सुरेश महाराज खैरे साहेब यांचं आगमन या ठिकाणी, सूरज महाराज खैरे साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालंय। अतिश यांना विनंती आहे की आपले शुभ हस्ते त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र आपण नक्कीच करायचं आहे। सूरज महाराज खैरे, हरिभक्त पारायण, वारकरी संप्रदायातील मंडळी आणि त्यांचं स्वागत मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच केलं जाईल।
अतिश दादांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते मात्र आपण सूरज महाराज खैरे साहेबांचं स्वागत या ठिकाणी करायचं आहे. वारकरी संप्रदायातील ही मंडळी खरं तर विठू नामाचा गजर ज्यांच्या मुखामध्ये अगदी 24 तास आपल्याला पाहायला मिळत असतो आणि वारकरी संप्रदायातील ती मंडळी नक्कीच आहे, तोच तत्पूर्वी नक्कीच केला जातोय. या ठिकाणी टॉस जिंकलाय भाऊ 11 संघाने. मात्र या ठिकाणी टॉस नक्कीच जिंकलाय. मॅच संपल्यानंतर जो काही आपला निर्णय असेल त्यावरती मात्र आपण लगेचच अंमलबजावणी करायची आहे. परंतु हरिभक्त पारायण सूरज महाराज खैरे साहेब यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र नक्कीच केलं जाईल. कारण गेस्ट इज गॉड असं म्हटलं जातं, पाहुणे येती घरात तोची दिवाळी दसरा असं म्हटलं जातं. आणि या सुरेश महाराज खैरे साहेब वारकरी संप्रदायातील मंडळी विठू नामाचा गजर ज्यांच्या मुखामध्ये पाहायला मिळतो आणि खरं तर वारकरी संप्रदाय आपली एक अभिजात संस्कृती आणि तिला मात्र पुढे नेण्याचं काम या मंडळींच्या माध्यमातून केलं जातं. त्यांचं स्वागत केलं जात आहे. 18 चेंडू 68 धावींचं आव्हान मात्र मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलं आहे. परंतु या आव्हानाला कसं चेस करणारे ऐकवण्यासाठी आपण वळूया साथी समालोचक परमेशजी पाटील सर यांच्याकडे. थँक्यू. स्ट्रोक्स प्ले करायचा होता. पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव पाहायला मिळाला. पहिल्या षटकासाठी गोलंदाज मयूरला आपण पाहतो. ऑन स्ट्राईकला दीपेश पाटील सोबत संगम पाटील ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट पिच चेंडू, बॉल बॅक ड्राईव्ह स्ट्रेट हिट ब्लॅक स्क्रीनच्या समोर. चेंडू मात्र ट्रॅव्हल होत असताना तिकडे क्षेत्ररक्षक असेल, चेंडूला फील्ड करेल, रन्स मिळेल एक सिंगल. पेन शॉपिंग पेनचे ओनर दीपेश पाटील जिथे खरं तर मैदानाच्या आतमध्ये त्यांना आपण पाहतोय. ऑन स्ट्राईकला असेल संगम पाटील. षटकातील पुढचा चेंडू, अप्रतिम गोलंदाजी. खरं तर प्रॉपर टीम या ठिकाणी पाहायला मिळतोय. विष्णुकांता ए आणि राधाकृष्ण बी असा संघर्षमय सामना मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. आणखीन एक शॉर्ट पिच चेंडू, प्ले अँड मिस. आणखीन एक निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. विष्णुकांता ए संघाचं कौतुक करावं तेवढं फार कमी आहे. ज्या अर्थी पहिल्या सत्रामध्ये त्यांचे फलंदाज बरसले, धावांचा अक्षरशः पाऊस पडताना पाहायला मिळाला. अप्रतिम स्ट्रोक्स, प्रॉपर क्रिकेटिंग फटके पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिले. आणि तदनंतर स्ट्राईक गोलंदाज मयूरचं कौतुक करावं तेवढं फार कमी आहे. चांगली गोलंदाजी, चांगली लाईन आणि लेंथ आपण पाहतोय. संगमच्या बॅटमध्ये 2 षटकार आले तर 500 रुपयाचा कॅश प्राईज. गणेश दादा आणि नंदकुमार म्हात्रे यांच्याकडून हे कॅश प्राईज या ठिकाणी आपण देणार आहोत. 2 षटकारांसाठी खरं तर हे कॅश प्राईज आहे. पुन्हा एकदा तिकडे फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न दीपेश पाटील यांना आपण पाहतोय. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर होय या इनिंगमध्ये कशाही प्रकारे 2 षटकार आले, बॅक टू बॅक यायलाच पाहिजेत असं नाही आहे. 2 षटकारांसाठी हे कॅश प्राईज आहे 500 रुपयाचं. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या 2. मोठं टार्गेट या ठिकाणी आपण पाहतोय. 68 धावसंख्येचं लक्ष्य टीम
राधाकृष्ण बी हा संघ मात्र दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करतोय. विष्णुकांत आहे. या षटकामध्ये देखील जर का 2 षटकार आले बॅक टू बॅक तर या ओव्हरमध्ये जर का 2 षटकार आले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. पहा खरं तर भरपूर कॅश प्राइज या ठिकाणी या मॅच साठी आपण पाहतोय. पहा कॅश प्राइज पेक्षा आपल्या मित्रावर असलेलं प्रेम खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा धावफलकावर 68 धावांचा पाठलाग करत असताना टीम राधाकृष्ण बी संघाला बॅकफुटवर नेण्यात यश आलंय. या ठिकाणी विष्णुकांत हे संघाला चांगला चेंडू होता. परफेक्ट यॉर्कर, फलंदाज बाद. यस थँक्यू. पुढचा खेळाडू रोहित म्हात्रे. पहा या खेळाडूसाठी देखील 2 षटकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहेत. आमचे आणखीन एक चांगला चेंडू प्ले अँड मिस, आणखीन एक डॉट बॉल. मग कॅश प्राइज लावल्यापासून मोठे फटके येत नाहीयेत. 68 धावांचा पाठलाग करायचा आणि इकडे जर का आपण विचार केला तर खरं तर बॅकफुटवर ढकलण्यात यश आलं या संघाला आणि भरपूर प्रेशर आहे. 3 षटकामध्ये 68 धावा चेस करणं तितकं सोपं नाही आहे. फुलटॉस चेंडू आहे, चांगला फटका ऑफ साईडला. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना सिंगल रन्स या ठिकाणी मिळेल. पण आता किती धावांपर्यंत पोहोचेल टीम राधाकृष्ण बी हे मात्र पाहावं लागेल, कारण की 68 धावा इथून चेस होतील असं वाटत नाहीये. दीपेश पाटीलच्या बॅटमधून षटकार चौकार पाहायला मिळतील का? तिकडे दिलस्क्यूब सुपला शॉट खेळायचा होता. आपल्या शॉपमध्ये एखादा गिराईक आला ना की कदाचित दीपेशला म्हणत असेल ये वेलकम, तशा प्रकारचा वेलकम चेंडू या ठिकाणी आपण पाहिला. परंतु ब्रँडेड कपडे, तिकडे डिजिटल वॉच असतील, शूज, भरपूर अशा वस्तू त्या शॉपमध्ये तुम्हाला मिळतील. चांगला फटका बॅकफुटला जाऊन पंच केला. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये पकडलाय झेल आणि दीपेश पाटीलचा संपला खेळ. ज्याप्रमाणे या आधीचा चेंडू आपण म्हणालो की वेलकम केलं आणि तदनंतर विकेट गमावली दीपेश पाटीलची. मोठी धावसंख्या या ठिकाणी चेस करतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. विष्णुकांत ए या संघातून प्रॉपर क्रिकेट टीम असं म्हणावं लागेल. गाव कप आहे, 42 संघांनी प्रवेश घेतलाय आणि हे षटक या ठिकाणी संपलंय. 4 धावा धावफलकावर फक्त आपण पाहतोय. मोठ्या मार्जिनने खरं तर पराभूत होईल संघ राधाकृष्ण बी. 68 धावांचं लक्ष्य आहे. 4 धावा धावफलकावर अद्यापर्यंत 64 धावसंख्येची आवश्यकता आहे. तिकडे वॉर्मअप करत असताना देऊल आली आणि सूरज भाऊ 11 बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये. खरं तर या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक श्री लक्ष्मीनारायण आणि देऊल आली क्रिकेट क्लब जिथे आयोजित 25वे वर्ष आपण सेलिब्रेट करतोय आणि हे 25वे वर्ष आपण पाहत असताना आज सर्व खेळाडूंची आणि सर्व प्रेक्षकांना भोजनाची व्यवस्था असेल. पारितोषिकांची खैरात म्हणावी लागेल. भरपूर पारितोषिकं बक्षिसं या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज अजय म्हात्रे. अजय म्हात्रे या गोलंदाजाला आपण पाहतोय. लास्ट ओव्हर, चांगला फटका ऑन साईडला ट्रॅव्हल होत असताना काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. औपचारिकता बॅलन्स आहे, फार काही उरलं नाहीये राधाकृष्ण बी संघासाठी. पराभवाचा अंतर काहीसं कमी करण्याचा प्रयत्न जरूर इकडून केला जाईल. काही मोठ्या फटक्यांची प्रतीक्षा जरूर प्रेक्षक करतायत. प्रेक्षकांचं मनोरंजन होईल का हे देखील मात्र पाहावं लागेल. बॅटची एज आणि पहा तिकडे
कॅच घेण्याचा प्रयत्न नाही आहे, परंतु आपल्या गोलंदाजाच्या खात्यामध्ये 5 पॉईंट्स या ठिकाणी ॲड झाले असते. हा देखील विचार करायला हवा आहे क्षेत्ररक्षकांनी, कारण की मालिकावीरसाठी स्पोर्ट्स सायकलचं पारितोषिक आहे. दरवर्षी आपण हरेश किंवा इलू किंवा रोहित असेल, निलेश असेल, या खेळाडूंना खरं तर हे पारितोषिक जाताना आपण बघतोय. परंतु एखाद्या नवीन खेळाडूला 25व्या वर्षी हे पारितोषिक मिळेल का, हे देखील महत्त्वाचं राहणार आहे. आणि सूत्रांकडून अशी माहिती आली की हे सर्वजण एकाच टीममध्ये आहेत. सो ते देखील अतिशय महत्त्वाचं आहे. ज्या अर्थी लीलाधर ठाकूर यांनी आम्हाला सांगितलं, हरेश आणि त्यांचे तिन्ही बंधू एकाच टीममध्ये आहेत. खरं तर या खेळाडूंना प्रत्येक एका टीममध्ये तुम्ही द्यायला पाहिजे होतात, परंतु त्या संघाला कोण टक्कर देईल, कोणता संघ आव्हान देईल हे देखील पाहावं लागेल. मॅच औपचारिकता बॅलन्स आहे, फार काही उरलं नाहीये. चांगला फटका शेवटच्या, खरं तर चेंडूवर मात्र षटकार आलाय. पराभवाचं काहीसं अंतर कमी झालं आणि षटकातील आणखीन एक चेंडू बाकी आहे. आय थिंक 5व्या चेंडूवर हा षटकार आलाय. धावसंख्या 12 धावा धावफलकावर. 68 धावांचा पाठलाग 3 षटकामध्ये तेवढं सोपं होणार नाहीये, परंतु सर्वाधिक धावसंख्या आजच्या दिवसातील आपण पाहतोय. चला, टॉस कोणी जिंकले? सूरज भाऊ 11. टीम आपला डिसिजन काय आहे? निर्णय क्षेत्ररक्षण निवडले. मॅच फिनिश, सामना जिंकला विष्णुकांता ए संघाने आणि मॅन ऑफ द मॅच चं पारितोषिक प्लेयर ऑफ द मॅच नो डाउट रोशन म्हात्रे. प्लेयर ऑफ द मॅच रोशन. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पारितोषिक देऊया. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आणि इनर